पश्चिम आशियामधल्या संकटाचा सामना करण्यासाठी बोलावण्यात आलेली मंत्रिगटाची बैठक 1.5 तास झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे। बैठकीच्या दरम्यान कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतावरती होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यात आला। या व्यतिरिक्त एलपीजी, डिझेल, पेट्रोल आणि खतांचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहील याविषयी देखील आढावा घेण्यात आला आहे। देशामध्ये नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय। पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल आणि डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं हे आवाहन आहे। हैदराबादमधल्या एका जाहीर सभेमधून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याविषयी काही मतंही मांडली आहेत। आखाती युद्धामुळे जगभरामध्ये कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचा दराचा भडका उडाला। त्यामुळे इंधन जपून वापरण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। सप्लाय चेनवरचा दबाव बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन हे अत्यंत योग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर देशामधला पैसा देशामध्येच राहावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आवाहन केल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर मंत्री आशिष शेलार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचं स्वागत केलंय। सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे। पेट्रोल डिझेल विदेशात आयात करावं लागतं, गॅस विदेशात आयात करावी लागतं, सोनंसुद्धा कधी कधी विदेशातनं येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे। हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं। जगभरात विविध ठिकाणी असलेल्या युद्धाची परिस्थिती आणि त्यामध्ये सप्लाय चेन पुरवठा साखळीमध्ये पडणारा व्यत्यय, त्यातनं परदेशातून भारतात येणारा आयात माल, आयात करणाऱ्या गोष्टींची आवश्यकता यावर कुठेतरी मर्यादा घातल्या पाहिजेत। जोपर्यंत ही सगळी परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत आयात करून आपल्या चलनाला होणारा परिणाम याला कुठेतरी आपण मर्यादित केलं पाहिजे, संतुलित केलं पाहिजे। पंतप्रधान मोदीजींनी काल जनतेकडून त्याग मागितला। सोनं खरेदी करू नका, परदेशामध्ये जाऊ नका, पेट्रोल कमी जाळा, मेट्रोनं जास्तीत जास्त प्रवास करा, घरून काम करा। मात्र हे उपदेश नाहीत, हे अपयशाचे पुरावे आहेत अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे। 12 वर्षांमध्ये देशाला या स्थितीमध्ये आणलं की जनतेला काय खरेदी करायचं आणि काय नाही हे सांगावं लागत असल्याची टीका देखील राहुल गांधींनी केली। तर राहुल गांधींच्या टीकेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावरती विरोधकांनी मात्र सडकून टीका केली आहे।
पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी म्हटलंय. तर पंतप्रधान स्वतः आवाहन करतात मात्र मोठा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन करतात अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली आहे. आत्ता माननीय पंतप्रधानांनी घोषणा केली किंवा आवाहन केलेलं आहे जनतेला, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आधीच आवाहन केलं तर याचा अधिक चांगला परिणाम झाला असता. पण तरीही माननीय देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आवाहन हे देशाच्या हिताचं असल्यामुळे त्याचं पालन साऱ्या नागरिकांनी करावं अशी माझी विनंती आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं आहे. सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात. लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. कोण त्यांचे आर्थिक सल्लागार आहे हे कळायला मार्ग नाही आहे. खतांचा वापर कमी करा. अरे खतांचा वापर कमी केला तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल आणि त्याच्यातनं महागाई वाढून सामान्य माणूस पुन्हा महागाईच्या बोजाखाली दबला जाईल. कान्स फिल्म फेस्टिवलसाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि विभागाचे अधिकारी जाणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सांस्कृतिक कार्य विभागानं हा प्रतिसाद दिलाय. सोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सचिव यांच्याकडून ईव्ही वाहनांचा वापर केला जाणार आहे. तसंच सांस्कृतिक कार्य विभागाच्या बैठका देखील ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जातील अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभरासाठी फॉरेन ट्रिप टाळण्याचं आवाहन केलंय. ट्रॅव्हल इंडस्ट्रीला या आवाहनाच्या नंतर फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र लगेच फटका बसणं शक्य नाही, कारण अनेकांच्या ट्रिप या पूर्वनियोजित असल्याचं ट्रॅव्हल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या तुषार साठे यांनी सांगितलंय. ही लगेच इम्पॅक्ट होणं इम्पॉसिबल आहे, कारण त्याचं पहिले रिझन आहेत की खूप लोकांनी प्री प्लॅन्स केलेले आहेत. खूप लोक आपले ऑन गोईंग प्लॅन्स डिसाईड करण्याच्या मार्गावर आहेत, आणि इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक हे 2 सेक्टर्स ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये असतात. त्याच्यावर हॉटेल इंडस्ट्री पण डिपेंड असते. तर त्यामुळे जर का इंटरनॅशनल इंडस्ट्रीमध्ये जरी प्रॉब्लेम झाला, इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सला जरी प्रॉब्लेम झाली, तरी अल्टिमेटली त्याचा फायदा इंडियन टुरिझमला होणारच आहे. देशहिताचा विचार करून 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जळगावच्या सुवर्ण नगरीमधल्या व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. रुपयाचं घसरलेलं मूल्य वाढवण्यासाठी आणि परकीय चलन वाढवण्यासाठी मोदींचा हा प्रयत्न असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. देशहितासाठी हा निर्णय योग्य असला तरी सुवर्ण व्यवसायावरती अवलंबून असलेल्या अनेकांच्या रोजीरोटीवरती परिणाम होणार आहे असं देखील व्यावसायिकांनी सांगितलंय. इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे तेलाची किमती वाढल्यामुळे जे फॉरेन करन्सी आहे तो सोन्याच्या इम्पोर्टमध्ये जास्त लागून राहिली आहे. म्हणून मोदीजींनी आवाहन केलेलं आहे तर भारतीय जनताने स्वीकार करून स्वतःचं सोनं बाहेर काढून देशाची चलनामध्ये सोना आला पाहिजे, असं केलं पाहिजे. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की भारत सरकारने जे जनताकडे सोना आहे तो बाहेर कसं काढता येईल स्कीम लावून तो सोना बाहेर प्रचलनात आला पाहिजे, कारण तो डेड मनी म्हणून मध्ये पडलेला आहे. तो कमीत कमी एक आकर्षक स्कीम काढून बाहेर आणला पाहिजे. माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी येते आहे. मला माझी वाईफला गिफ्ट देणे आहे सोन्याची, तर मी वर्षभर थांबू नाही शकत. काल ऐकलं की नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की तुम्ही 1 वर्षापर्यंत घेऊ नका, बट 1 वर्षापर्यंत तर थांबणं मुश्किल आहे माझ्यासाठी की मी सोनं नाही खरेदी करू शकणार. मला दरवर्षी थोडं तरी पाहिजेच. जसं सोन्यामध्ये त्यांनी लोकांना जागृत केलं आहे, तसंच इतर देशाच्या ज्या वस्तू आपण वापरतो, छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या घरात किती चायनामेडची वस्तू आहे हे सर्वसाधारण लोकांना कळत नाही. ते कळण्यासाठी काहीतरी आणखीन उपाययोजना झाल्या तर खूप चांगलं होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केल्याच्या नंतर सराफा व्यवसायांमध्ये भीती व्यक्त होतीये. मोदींच्या आवाहनानंतर व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते, कारागिरांचे पगार नेमके कसे द्यायचे असा दुकानदारांना प्रश्न आहे. अगोदरच भाववाढीमुळे मंदावलेला व्यवसाय पुन्हा एकदा आणखी मंदावण्याची भीती आहे. सोन्याच्या दुकानदारांच्या सोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. जगामध्ये सोनं एक असा धातू आहे कुठंही त्याचे कॅश अँड कॅरी होऊ शकते, परंतु मोदी साहेबांनी हे केलेलं आव्हान फक्त रोजगारावरतीच परिणाम होत नसून आर्थिकतेवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो असं आम्हाला वाटतं.
आता कसं आहे माहिती का, सर्वसामान्य जे कारागीर आहेत त्यांचं घर पोट भागतंच ह्या कारागिरीवर, सोन्या चांदीच्या कामावर. मग अशानं जर समजा ग्राहकावर जर परिणाम झाला ह्या गोष्टीचा, तर मग त्यांचे घरदार कसे चालणार? आमचं व्यापाऱ्यांचं पण खूप मोठं नुकसान आहे. आमचे बँकेचे हप्ते आहेत, कर्ज काढलेलं असते, बाकी दुकानचे भाडे आहेत, लाईट बिल आहे, हे पण हे करावं लागेल ना, आम्हाला बघावं लागेल. कारण गिराईक कमी झाल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला अडचणी येणार म्हणजे घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतीमध्ये खतांचा वापर कमी करावा, तसंच दैनंदिन वापरामध्ये तेलाचा वापर देखील कमी करावा असं आवाहन केलं. आणि या आवाहनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय. विरोध दर्शवत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून द्यायला हवीत असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर वापरच कमी करा म्हणून सांगणं देखील चुकीचं असल्याचं शेतकरी म्हणतात. काय परिणाम होऊ शकतात? त्याचे परिणाम काय, फक्त आव्हान जनतेसाठी केलं त्यांनी, पण नेत्यांना हे नियम लागू पाहिजे ना. आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी, पंतप्रधान सगळे पेमेंट घ्यायला नाही पाहिजे, कोणत्याही सुविधा घ्यायला नाही पाहिजे. ते विमानानं घेणार आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांनी, आम जनतेला मोटरसायकल सुद्धा वापरू नये म्हणजे हे योग्य नाही त्यांचं म्हणणं. खरं तर सरकार झोपेत आहे का काय असं म्हणावं लागेल. म्हणजे या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही तेल उत्पादन वाढीसाठी काहीच केलं नाही आणि आज अचानक येऊन आम्हाला सांगता की तुम्ही तेल कमी वापरा. एकीकडे तुम्ही आत्मनिर्भरतेच्या घोषणा करता, मग ह्या परिस्थितीमध्ये इंधन, तेल, डिझेल असेल किंवा खत जर कमी वापरलं तर उत्पादन वाढेल का आणि आपण आत्मनिर्भर होऊ का, याचा पंतप्रधानांनी घोषणेपूर्वी विचार करायला पाहिजे होता. खरं तर पंतप्रधानांनी अतिशय चुकीचं मार्गदर्शन देशाला केलं आहे. तुम्ही येऊन थाळ्या वाजवायला सांगायच्या आणि आम्ही थाळ्या वाजवायच्या, आणि आज तुम्ही येऊन सांगायचं तेल वापरू नका आणि वापरायचं नाही. शेतकरी अंधभक्त नाही, हे पंतप्रधानांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल कमी वापरा आणि मेट्रोचा वापर करा असं आवाहन केलं. या आवाहनावरती पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली. कुणी काय वापरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था किंवा मेट्रो सोयीस्कर पडत नाही, त्यामुळे मोदींनी आवाहन करत असताना काहीसा विचार करायला हवा असं मत पुणेकरांनी व्यक्त केलं. सर्वसामान्यांसाठी ते कन्व्हिनियंट पण नाही आहे, कारण आता प्रत्येकजण त्यांचं व्हेकल सोडून मेट्रोनी नाही फिरू शकत किंवा ई व्हेकल पुन्हा नाही अफोर्ड करू शकत, की तुमची जर समजा पेट्रोल व्हेकल असेल तर त्या केसमध्ये. त्यामुळे ते प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे की त्याने कसं फिरलं पाहिजे. मेट्रोची कनेक्टिव्हिटी इतकी नाही पोचली, ज्यामुळे की आता तुम्ही बघताय की आपण ट्रॅफिक जरी असलं, पेट्रोलचं म्हणताय, पेट्रोल बंदी म्हणजे पेट्रोल बचत करा किंवा इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे आणा. पण माझं म्हणणं काय आहे की मेट्रोची एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.